माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहोत. युद्धकांडातला भाग 39. श्रीरामाला वंदन करून प्रारंभ करते अभिवाचनातून. मागच्या भागात आपण बघितले त्याप्रमाणे रामाने तिचे सांत्वन केले सीतेचे. या बेटीची कथा क्रीच रामायणात सविस्तर वर्णन केली आहे, आपण बघितले. त्याचवेळी सीता उठली, रामाला विचारून लक्ष्मणापाशी आली, त्याचे चरण धरून क्षमेसाठी विनवू लागली. ती म्हणाली, वनवासात मी तुम्हाला टाकून बोलले, त्याची शिक्षा मला पुरेपूर मिळाली. भक्ताच्या अवहेलनेचे फळ विधात्याने मला दिले. रामापासून दुरावले, रावणाच्या कैदेत पडले. एवढे बोलून ती सुंदन सुंदन रडू लागली. त्यावर लक्ष्मण तिला साष्टांग नमस्कार करून म्हणाला, माते, तुझी काहीच चूक नव्हती. या सर्वाला कारण माझा उतावीळपणा होय. तुझा एक शब्द मला सहन झाला नाही असा मी महापापी होय. अशा तऱ्हेने दोघे एकमेकांना समजावित होते. लक्ष्मण म्हणाला, तू दोष मानू नको. या सर्व घटनामागची प्रेरणा रामाचीच आहे. पुढचे सर्व कार्य साधण्यासाठी ही युक्ती त्याचीच होय. करता करविता तोच. आपण एवढे रामाचे सांगती असतानाही ही विपरीत बुद्धी झाली, याचा दोष आपण दोघांनाही नाही. हे ऐकून सीतेला समाधान झाले. यापुढे श्रीरामाच्या अयोध्येला गमन, राज्याभिषेक वगैरे सर्व सुंदर कथाभाग येईल, तो सर्वांनी प्रेमाने श्रवण करावा. सौमित्र जानकी समाधान आपण बघितले. आता या पुढच्या भागामध्ये आपण विश्वाकर्म, विभीषण दोघे विमान आणि अर्पण करून हात जोडून पुढे उभे राहिले. विमान पाहून रामाला अतिशय आनंद झाला. त्याने विभीषणाला जवळ बोलावून सांगितले, घनघोर युद्ध करून हे वानर सैनिक अतिशय श्रमले आहेत, तरी यांना घेऊन अयोध्येला जावे अशी माझी इच्छा. परंतु विमानात सर्व सैन्य मावणे अशक्य, तरी काय करावे ते तुम्ही सांगा. वानर म्हणाले, रामा, आम्हाला विमानाचे काय एवढे? तुझ्या नामबळाने आम्ही उड्डाण करून त्रिभुवन देखील ओलांडून येऊ. हे ऐकून राम मनात सुखावला. तरी त्याने 10 सेनापती आपल्याबरोबर विमानात घेतले. सुग्रीव, अंगद, नीळ, नळ, जामवंत, सुषेण, वैद्य, दधिमुख, गंधमादन, गवय आणि गवाक्ष असे हे 10 दिग्विजयाप्रमाणे बलवान होते. नंतर वानरांना मागून येण्याची आज्ञा देऊन कैकसी, त्रिजटा यांचा निरोप घेऊन राम विमानाजवळ आला. त्याने विमानाचे विधियुक्त पूजन केले. प्रदक्षिणा करून तो विमानात बसला. त्याच्या मांडीवर सीता बसली. नंतर लक्ष्मण, विभीषण बसल्यावर रामाने त्रिजटा आणि विभीषण पत्नी शर्मा यांचा निरोप घेतला. हनुमंताला बोलावून जवळ बसवले. पाहता पाहता विमानाने आकाशात झेप घेतली. खाली पाहत असता रामाने सीतेला निरनिराळ्या स्थानाची वर्णने करून सांगण्यास आरंभ केला. प्रथम युद्धभूमी त्रिकुट पर्वत दाखविला. जेथे जेथे युद्ध झाले ती ठिकाणे दाखवली. नंतर समुद्र दाखवून सेतुबंधनाविषयी वानराचे कौतुक केले. त्याने स्वतःविषयी काही सांगितले नाही. तेव्हा लक्ष्मणाने तिला सेतू बंधनताईची सर्व कथा मुळापासून सांगितली. विमान पुढे जात असता रामेश्वर ज्योतिर्लिंग दिसले. ते पाहून लक्ष्मणाने तिला रामाच्या भेटीसाठी तेथे शिव आले तो भाग वर्णन केला. तो म्हणाला, एकट्या मारुतीने 49 योजने सेतू होईल एवढे पर्वत आणून टाकले. इतर वानरांनी उरलेला अर्धा सेतू पूर्ण केला. येथेच रावणाने लात मारून हकललेला विभीषण येऊन रामाला भेटला. रामाने येथेच त्याला लंकापती म्हणून स्वस्ते अभिषेक केला. एवढे सांगून लक्ष्मण म्हणतो, हे चरित्र सांगायचे सुद्धा सामर्थ्य मदपाशी कुठले, तर श्रीरामच हे वधवून घेत आहेत. पुष्पकातून गमन नावाचा भाग आपण बघितला. आता यापुढे लक्ष्मण श्रीरामाचे चरित्र वर्णन करीत होता. सीता अतिशय तन्मय होऊन ते ऐकत होती. लक्ष्मण पुढे सांगू लागला. तो म्हणाला, किष्किंधा नगरातून आम्ही वानर सैन्यासह निघालो. हनुमंताने रामाला खांद्यावर घेतले. अंगदाने मला उड्डाणावर उड्डाणे करीत आम्ही सर्वजण समुद्राच्या काठी आलो. तेथे आल्यावर एक नवीन समस्या उभी राहिली. भोजनाची वेळ असूनही राम फलार करीना.
शिवदर्शनाविना राम फलाहार करीना, तेथे तर शिवलिंग कुठेच नव्हते. तेव्हा सर्व वानरांच्या तर्फे हनुमान पुढे झाला. त्याने आता या गोष्टीला पुढे काय उपाय करावा असे रामालाच विचारले. त्यावर श्रीराम म्हणाला, लिंगाचं दुर्मिळच दिसते, तर तुम्ही येथेच थांबा, मी कैलासावर जाऊन शिवपूजन करून परत येतो. हे ऐकून हनुमान खिन्न झाला. सर्व वानर उदास झाले. तेव्हा राम म्हणाला, एक युक्ती आहे. तू पवित्र अशा काशी क्षेत्रीचा, तेथे शंकराला येथील सर्व वस्तुस्थिती सांग व माझा नियम सांगून त्याच्याकडून लिंग मागून घे आणि परत ये. रामाने त्याला काशीमध्ये जावयाचा मार्ग, त्यावरील खुणा सांगितल्या. तेव्हा मारुतीने एवढा जोराचा हुबुक्कार केला की त्रिभुवन ढळमळीत झाले. त्याने अत्यंत विशाल असे रूप घेतले आणि काशीपुराच्या दिशेने उड्डाण केले. वनामागून वने, डोंगर, वाळवंट, नद्या अगदी उल्लंघन करून तो पाहता पाहता काशी क्षेत्री आला. ती अद्भुत नगरी शिवाची राजधानी होती. 72 कोटी गण तिच्या रक्षणासाठी सज्ज होते. पण हनुमंताच्या तोंडचा रामनामाचा खंड गजर ऐकून त्यांनी त्याला अडवले नाही. तो विना विलंब शंकराच्या सभेत पोचला. हनुमंताने शंकरापुढे लोटांगण घातले. शंकराने अंतर्दृष्टीने सर्व जाणले. मारुतीला आलिंगन दिले. नंतर त्याचा सत्कार करून लौकिकासाठी त्याची चौकशी केली. हनुमंताने त्याला रामाची सर्व कहाणी सांगितली. सर्व देव मिळून रावणाच्या पिढेमुळे शरण गेल्यापासून सुरुवात केली. पुढे रामाने देवांना अवतार घेण्याचे वचन दिले ते सांगितले. नंतर अयोध्येत राम जन्म झाला. विश्वामित्राचं गमन, यज्ञ रक्षण, सीता स्वयंवर वेळी शिवाच्याच धनुष्याचा झालेला भंग, तिथली रावणाची झालेली फजिती, सीतेशी विवाह, कैकेयीच्या आज्ञेप्रमाणे वनवासात गमन, शूर्पणखेला विद्रूप केले, रावणाने सीतेला कपटाने पळविले, ते सर्व वर्णन केले. पुढे स्वतः सुग्रीव याची रामाची झालेली भेट, वालीला मारून सुग्रीवाला केलेले राज्यदान, सीताशोध, सेतुबंधन एवढा भाग सांगून लिंग दर्शनाशिवाय राम उपाशी असे सांगून लिंग मागितले. ही सर्व कथा ठाऊक असूनही पुन्हा ऐकायच्या आनंदासाठी शंकराने ती हनुमंताच्या मुखातून वदविली. शिवाय अत्यंत आनंद झाला हो. त्याने रामदूत म्हणून हनुमंताचे पूजन केले. त्याला अत्यंत प्रीतीने आलिंगन दिले. रामनामाचा जयजयकार करून तो प्रेमभ्राने नाचू लागला. त्याच्याबरोबर त्याचे गणसुद्धा रामाच्या नावाचा गजर करीत नाचू लागले. पार्वती देवान विसरून ते दृश्य पाहतच राहिली. हनुमंताला शंकराचे दर्शन झाले. यापुढे हनुमंताने काय केले? हनुमंता पुढे सांगितले. राक्षसापासून जनस्थान मुक्त करून ब्राह्मणांना दान दिले. सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य दिले. सागराला सेतू बांधला. हे ऐकून शिवाला खूप आनंद झाला हो. त्याने हनुमंताला पूर्वीचा वृत्तांत सांगायला आरंभ केला. बऱ्याच वर्षापूर्वी जनस्थानात विंध्याचल पर्वत होता. नाना तऱ्हेच्या औषधी वनस्पतीने युक्त असा तो अद्भुत पर्वत असल्यामुळे त्यावर मनुष्य, ऋषीमुनी, गाई गुरे, स्वापदे यांची वस्ती होती. तो आकाराने सुद्धा अति प्रचंड होता. एक वेळ त्याच्या भेटीला नारद आले असता त्याने त्याचे स्वागत केले. विचारले, आपण सर्व पृथ्वीवर भ्रमण करीत असता तरी कोणकोणते पर्वत पाहिले ते व त्याचे वर्णन वैभव मला सांगव. त्याच्या मनातील गर्व ओळखून नारदाने त्याला मेरू पर्वताचे महात्म्य सांगून त्याच्या वैभवाचे वर्णन केले. त्या मेरू पर्वताचा सर्व ब्रह्मांड, ग्रह, नक्षत्र, सप्तर्षी, ध्रुवतारा एवढेच नव्हे तर सर्व देव वर्णन करतात. एवढा तो श्रेष्ठ होय. एवढे सांगून नारद तेथून निघून गेले. विंध्याद्री हे ऐकून चिंताक्रांत झाला. त्याने गर्वाने भराभर उंच जाण्यास सुरुवात केली. तो एवढा उंच झाला की त्याने सूर्याच्या गतीचा मार्गच बंद झाला. त्यामुळे पृथ्वीची गती खुंटली. सर्वत्र अहंकार माजला. सर्व नित्यकर्म बंद पडली. तेव्हा सर्व ऋषीमुनींनी विचार केला. अगस्तींची प्रार्थना केली. त्याला सांगितले की तू दक्षिणेकडे जाऊन विंध्य पर्वताला आवर. तुझा शिष्य असल्यामुळे तो तेथे तुझे ऐकेल. हे ऐकून अगस्ती चिंतेत पडला. तो काशी सोडून जाण्यास तयार होईना. आता सर्वजण पुन्हा काळजीमध्ये बुडाले. हे पाहून मी स्वतः अगस्तींची समजूत घातली. त्याला म्हणालो, एवढे कार्य तू कर. काशीच्या वियोगाचे दुःख करू नकोस. मी स्वतः तुला
मुक्तीची युक्ती सांगतो. श्रीराम जेव्हा रावणवधासाठी दक्षिणेकडे येईल त्यावेळी मी स्वतः त्याला भेटावे असेल आणि सागर तीरावर वास करीन. तू त्यापूर्वी विंध्य पर्वताची निवारण करून तेथेच राहा. तुला माझ्या नित्यदर्शनाची उत्कंठा आहे, तरी मी तुझा सुद्धा ज्याच्या दर्शनाची इच्छा करतो तो माझ्या इष्टदेव श्रीरामसुद्धा तुला भेटेल. ही सर्व कथा शंकराने मारुतीला इत्यभूत सांगितली. नंतर तो म्हणाला, मी जर असाच उठून आलो तर येथे मोठाच गोंधळ होईल रे, गोंधळ माजेल. म्हणून मी तुला आत्मलिंग देतो, ते घेऊन जा. मी त्या रूपाने तेथे राहीन. एवढे सांगून शिवाने स्वतःच्या आत्मतेजापासून एक दिव्य लिंग निर्माण करून त्याच्या हातात दिले. ते घेऊन शंकराला वंदन करून मारुती उठून उभा राहिला. त्याने एवढ्या मोठ्याने हुंकार केला की सर्व त्रैलोक्य भयकंपित झाले. क्षणार्धात मारुतीने आकाशात झेप घेतली. तो दक्षिणेकडे निघाला. मारुतीला आत्मलिंगाचे दान आपण बघितले. आता इकडे समुद्राच्या तीरावर सर्व वानर सैन्य राम मारुतीची वाट पाहत बसले होते. परंतु जसा मारुतीचा येण्यास उशीर होऊ लागला तसे वानर भुकेने कासावीस होऊ लागले. त्यांना धीर धरवेना, पण श्रीराम निराहारी बसला होता. त्यामुळे त्यांना वाट पाहण्याविना दुसरा मार्ग नव्हता. त्यांची तळमळ रामाने जाणली. आपले व्रत वानरांचे संकट यामधून मग त्याने सुवर्णमध्ये शोधला. त्याने तेथेच तीरावर वाळूचे लिंग बनवले. पूजन करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट काशीमध्ये शंकराने जाणली. तो मनामध्ये म्हणाला की मी विंध्य पर्वताची कथा सांगण्यामध्ये उगीच वेळ दवडला तरी आता साच निघतो. तेवढा विचार करून तो क्षणार्धात रामसमोरच्या लिंगामधून साक्षात प्रगट झाला. मारुतीच्या हातात फक्त प्रतिमा उरली. मारुतीने आल्यावर हा सर्व प्रकार पाहिला. आधीच तो प्रवासाने थकला होता. त्यात रामाने वाळूचे लिंग करून सर्वांनी जेवून घेतल्याचे पाहून त्याचा राग अनावर झाला. त्या भरात त्याने त्या वाळूच्या लिंगाला उपटून टाकावं म्हणून आपल्या शेपटीचा विळखा घातला. तो ते उपटू लागला. त्याचा परिणाम असा झाला की ते लिंग तर उपटाने गेलेच नाही, पण मारुतीची शेपूट मात्र तुटली आणि तो बेशुद्ध झाला. हा सर्व प्रकार पाहत असलेल्या वानर सैन्यात मात्र हाहाकार माजला. सर्वजण कासावीस झाले, पण श्रीराम मात्र अत्यंत शांतपणे बसून सर्व प्रकार पाहत होते. शंकराने हा सर्व प्रकार पाहून रामाची विनवणी करायला सुरुवात केली. शंकराचा आवाज ऐकता ऐकता राम पूर्ण समाधीमध्ये निमग्न झाले. हे पाहून शंकराची चिंता वाढली. तो विचार करू लागला की जर राम असाच बसला तर मारुतीला कोण उठवेल आणि रावणाचा निपात तरी कोण करील. मग त्याने रामाच्या चित्तात प्रवेश केला. तेव्हा राम सावध होऊन देवभानावर आला. श्री शिवाची विनवणी ऐकून त्याने त्याला या सेतुबंध रामेश्वराची महती सांगितली. स्वहस्ते स्थापन केलेल्या त्या लिंग अर्चनाचे महत्त्व सांगितले. वाराणसीची गंगा आणून जो कोणी ह्या लिंगावर अभिषेक करील त्याची जन्मजन्मीची पापे समूळ नष्ट होतील असा वर दिला. त्याने हनुमंताला उचलून स्वतःच्या मांडीवर घेतला. त्याच्या शरीरावर हात फिरविला. तो सावध झाला. रामाने आपल्या हाताने त्याची शेपटी पूर्वत जोडून दिली. स्वतःला रामाच्या मांडीवर पाहून मारुती लाजला. आपल्या बळाचा त्याचा अभिमान पूर्णपणे जिरून गेला. रामाने शंकराने त्या क्षत्राला अनेक अनेक वर दिले. ते सर्व महात्मा अतिशय विस्ताराने लक्ष्मणाने सीतेला निवेदन केले व म्हणाला, तुझ्या निमित्ताने रघुपतीचे हे एवढे मोठे उपकार जगावर केले. ते सर्व ऐकता ऐकता सीतेच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिची समाधी लागली. रामेश्वराचे महत्त्व आपण बघितले. आता जानकीची तन्मयता पाहून राम संतुष्ट झाला. त्याने तिला जवळ घेतले, सावध केले, विमान खाली उतरले. राम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सीतेसह निघाला. ते जाणून रामाच्या भेटीसाठी अगस्त्यमुनी, त्यांची पत्नी लोपामुद्रा यांच्यासह ऋषीमुनींचा मोठा समुदाय तिथे आला. त्यांनी श्रीरामाचा जय जयकार केला. हे पाहून सर्व वानरांनी अत्यानंदाने हुंकार केला. राम ऋषी यांचे परस्परांना नमन झाल्यानंतर त्या सर्वांनी स्तुती स्तोत्रे गाऊन रामाचे स्वागत केले. मग त्या सर्वांनी रामाला मधोमध घेऊन त्याला वेष्टून बसले. सीता
लोपमुद्रेच्या भेटीला निघाली तेव्हा रामाने तिला सांगितले की तिच्या पुढे सेतुबंधनाविषयी काही बोलू नकोस. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी लोपमुद्रेने विचारल्यावरून सीतेने तिला रामाचे सर्व कर्तृत्व सोयीस्कर सांगितले. सेतूविषयी तर ती भरभरून बोलत होती. त्यावर लोपामुद्रा हास्य करून म्हणाली, अगं यात काय मोठेसे? वाली तर परस्त्री राज्यलोभामुळे नाश पावला. रावण तुझ्या पातिव्रत्यामुळे भस्म झाला. आपल्याच कर्माने ते निर्बळ झाले. रामाला यात कसलेच रे कष्ट? सेतू बांधण्याविषयी म्हणशील एवढे कष्ट करून सागर पार केला, तो तर माझ्या पतीने एकाच घोटात पिऊन टाकला. तेव्हा ब्राह्मण देवांनी विनंती केली, मग त्याने मूत्रद्वाराने बाहेर सोडला, तेव्हाच तो तर खारट झाला. त्यावर जानकीने उत्तर दिले, खरोखर तुझ्या पतीचे कर्तृत्व अघात आहे. सागर पिऊन सर्व प्राणीमात्रांचा आश्रयच नष्ट केला, नंतर त्याला खारट करून सोडून दिला. समुद्राच्या पाण्याचे आचमन सर्वथैव निषिद्ध असताना स्वल्प कामासाठी स्वतःची तपश्चर्या फुकट टवडली. आता रामाचे कृपाळूपण एवढे मोठे की त्याने रामेश्वर स्थापन करून तुझ्या पतीने अपवित्र केलेल्या समुद्राच्या तीराला जगदवंद्य केले. तेव्हा रामाने सीतेला थांबवले, म्हणाला, आता पुढे काही बोलू नकोस. सज्जनापुढे आपली कीर्ती वर्णन करणे अयोग्य होय. रामाचा महिमा सज्जनांच्या कृपेचा परिणाम आहे. मी निराकार, अव्यक्त, अकर्ता असताना या भक्तांनीच मला सगुण साकार षडगुण संपन्न केला. त्याच्या कृपेने मी कर्तृत्वान झालो. त्यांनाच पुन्हा आपला मोठेपणा सांगू नये. तेव्हा सीतेला लोपामुद्रेने मिठीत घेतले. तेव्हा नंतर रामाने अगस्तीनेचे स्तवन केले. आपल्या सर्व विजयांचे श्रेय त्यांचेच आहे असे म्हणाला. तेव्हा अगस्तीने रामाच्या नम्रतेची स्तुती करून तेथून ब्राह्मणांना उदरनिर्वाहासाठी काही देण्याची विनंती केल्यावरून रामाने आपल्या नावाने रामपूर नावाचे गाव बसवून ते विप्रांना आचंद्र दिवाकरपर्यंत दान केले. आचंद्र दिवाकरपर्यंत दान देऊन टाकले. तो क्रम द्वापार युग संपेपर्यंत चालू होता. नंतर कलियुगात एका राजाने त्या गावाचा वसूल मागितला. वसूल न दिल्यास तुम्हाला हा गाव मिळाल्याची पूर्वीची राजाज्ञा दाखवा, नाहीतर पूर्वीपासून तुम्हाला दिलेली सर्व सवलत काढून घेतली जाईल असे सांगितले. विप्राने श्रीरामाचा धावा करताच हनुमंताने येऊन शिळेवर लिहिलेले आज्ञापत्र सागरातून काढून त्याच्या पुढे ठेवले. ते ब्राह्मणांनी राजाला दाखवताच राजाने आपली आज्ञा मागे घेतली. त्या जागी राममूर्तीची स्थापना करून त्याचे नाव उदार राघव असे ठेवले. काय नाव ठेवले? उदार राघव. सर्वजण विमानात बसून पुढे निघाले. मार्गामध्ये रामाने सीतेला किष्किंधा दाखवली. ज्या प्रस्रवण पर्वतावर ते 4 महिने राहिले तेथे तो पर्वत दाखवला. पंपा सरोवर दाखवून पुढे शबरीची कथा सांगितली. शरभंग ऋषींचे पूर्ववृत्त सांगून पंचवटी दाखवली. विमान पुढे चाललेच होते. मलयगिरी, शेषाद्री, सह्याद्री, आनंदगिरी, विंध्य पर्वत सर्व पार करून विमान चित्रकूटापाशी आले. पुढे वाल्मिकी, भरद्वाज आदी ऋषींचे आश्रम गंगा पाहत पाहत विमान अयोध्या नगरापाशी येऊन पोहोचले. श्रीरामाला अयोध्या दर्शन दाखवले. त्यानंतर पुढच्या भागात परंतु अयोध्येपाशी येण्यापूर्वी जरा अगोदर ते विमान भरद्वाज मुनीने पाहिले. त्यांनी दिवसगणना केली. हा रामच आहे अशी खात्री झाल्यावर त्याने दीर्घस्वराने हाक मारली. आपले नाव सांगून आश्रमात येण्याविषयी विनंती केली. भक्त वत्सल रामाने लगेच विमान उतरवले. आश्रमात येऊन ऋषींना वंदन केले. भरद्वाजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. भोजन करण्याची विनंती केली. श्रीरामाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. भरत 14 वर्ष निराहारी असताना भोजन स्वीकारण्याविषयी आपली असमर्थता निवेदन केली. त्यावर ऋषींनी त्याला फलाहार अर्पण केला. त्या सर्वांनी रामाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली. रामाने त्यांना वरदान दिले. आता रामाला अयोध्येचे वेध लागले होते. 14 वर्ष पुरी झाल्यावर जर एकाही दिवस उशीर झाला तर भरत प्राण ठेवणार नाही या चिंतेने तो कळवळला. त्याने मारुतीला बोलावले.
मारुतीला त्याने सांगितले की त्याने पुढे जावे. वनवासी लोक गुहक नावाडी यांना आपल्या विजयाची आगमनाची वार्ता सांगावी. पुढे जाऊन त्याने भरताची भेट घ्यावी, त्याच्या मनाचा अंदाज घ्यावा. जर भरताला राज्याची इच्छा असेल तर मी त्यांना ते अर्पण करीन. एवढेच सांगून स्वतः तेथेच राहून त्याने मारुतीला पुढे पाठविला. हनुमंताने रामाला लोटांगण घातले. क्षणार्धात तो आकाशात उडाला. तो गोहकाच्या गावाकडे आला. त्याला भेटून त्याने रामाच्या आगमनाचे वृत्त सांगितले, स्वतःची ओळख करून दिली. त्याला लंका विजयाचे वृत्त सांगण्यात थोडक्यात सांगून राम दुसऱ्या दिवशी भेटेल असे आश्वासन देऊन तो पुढे चालला. वायुवेगाने मार्गक्रमण करीत मारुती नंदीग्रामाजवळ येऊन जेथे भक्तश्रेष्ठ भरताचा आश्रम होता तेथे येऊन पोहोचला. त्याने तेथे भरताच्या आश्रमापाशी उतरून पाहिले तर जिकडे तिकडे रामभजनाचा गजर ऐकू येत होता. सर्व नगरच रामाच्या भजनामध्ये मग्न झालेले पाहून तो अत्यंत आनंदित झाला. हनुमंताचे नंदीग्रामात आगमन आपण ह्या भागात बघितले. या ठिकाणी हा भाग संपवते. पुढील भागात पुढील कथा आपण श्रवण अभिवाचनातनं करूया. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशतरम् एकैकक्षरं पुंसां महापातक नाशनम्.